नाकारता येणार नाहीये ना की राम शिंदेचे आणि या निलेश घायवळचे घनिष्ठ संबंध होते, त्याचे तर बरेच फोटो समोर आहेत। तुमच्या एखाद्या इतक्या वरिष्ठ पदावरच्या नेत्याच्या अशा गुंडाशी जाहीरपणे संबंध असतात, विधान भवनामध्ये ते त्यांना घेऊन आले असेही आरोप आहेत, व्यासपीठावर त्यांना घेऊन बसले, प्रचारामध्ये त्यांना घेऊन फिरले असे आरोप होत आहेत। इतक्या महत्त्वाच्या पदावर बसवलेल्या व्यक्तीचं अशा व्यक्तीशी नाव जोडलं जाणं हे सुशोभनीय आहे का? मी आपल्या याही प्रश्नाचं उत्तर देतो तत्पूर्वी त्यांनी अगोदर जे सांगितलं की पोलिसावर दबाव आणला जातो, पोलिसावर आरेरावी केली जाते। मी आताच अगोदर सांगितलं की आझाद मैदान पोलीस स्टेशन मधला व्हिडिओ जरा आठवा, बघा आणि आपल्या नेत्याला समज द्या की पोलिसावर दबाव अशा पद्धतीने आणणं योग्य नाही। पोलीस शेवटी कर्मचारी असतात, आपल्या सेवेसाठी ते सगळे बांधव या ठिकाणी काम करत असतात, त्यामुळे त्यांचे कुटुंब घरी बघत असतं की त्यांच्या जर घरच्यावर अशा पद्धतीने कोणी बोलत असेल एखादा नेता, प्रश्नाचं प्लीज उत्तर द्या। मी आता त्याचंही उत्तर देतो। अमोलजी त्यांना उत्तर देतात। तुमच्या मध्ये मी बोललो नाही, ऐका जरा। यांना म्हणावं राहिला प्रश्न आता निलेश घायवळचा 2019च्या कर्जत जामखेडच्या पहिल्या रोहित पवारच्या निवडणुकीमध्ये प्रचारक म्हणून निलेश घायवळला कोणी उतरवलं? निलेश घायवळ प्रथम कोणाचा कार्यकर्ता होता? त्याला कोणी पाठबळ दिलं? कोणा आर्थिक सदृढ करण्यासाठी कोणी मदत केली? सगळ्या बाबीनं त्याला मदत करून मोठा गुंड बनवण्यापर्यंतची सगळी मदत ह्या रोहित पवार आणि या टीमनं त्यांना केलेली आहे। त्यानंतर त्यांचं रोहित पवारचं जे राम शिंदे साहेबांनी सांगितलं की काहीतरी कारणास्तव बिनसलं आणि ते बिनसल्यामुळे ते काहीतरी त्यांचं काय असतील त्यांच्या गुपित गोष्टी त्या घेऊन ते राम शिंदेकडे आले होते की रोहित पवारांचे काय काय काळे धंदे आहे, काय काय कशा पद्धतीचं काम आहे, कशा पद्धतीने त्यांनी गुंड पोसणं चालले। त्यावेळेस कोणीतरी फोटो काढला असेल राम शिंदे साहेबांसोबत, तो फोटो व्हायरल झाला। ते सांगण्यासाठी एक फोटो नाहीये ना, फोटो तर अनेक आहेत। आणि असं जर काही रोहित पवारांनी काय काळं बेरं केलं हे जर राम शिंदेंना सांगायचं होतं निलेश घायवळला, तर काय जाहीर सभांमध्ये भेटून सांगणार आहेत का? जाहीर कार्यक्रमांमध्ये सांगणार? काय समर्थन करताय तुम्ही? म्हणजे निलेश घायवळ सारख्या व्यक्ती बरोबर असलेले संबंध याचं हे समर्थन? तुमची सवय आपण हे नाकारताय का? 2019 मध्ये त्यांच्या प्रचारात निलेश घायवळ होते म्हणून हे नाकारताय मी असं म्हणते की तुम्ही रोहित पवारांवर जरूर आरोप करा, तुम्ही रोहित पवारांचे फोटो दाखवा आणि आरोप करून हे नक्की सांगा की रोहित पवार निलेश घायवळ बरोबर होते। याचा अर्थ असा होत नाहीये ना की रोहित पवार निलेश घायवळला जवळ करत होते म्हणून भाजपच्या नेत्यांनी पण तेच करावं, असा याचा अर्थ होतो का?